अमरावतीतील धामक गावाला पुराचा वेढा पाहायला मिळाला। पुराचे पाणी ओसरत असताना धामक गावाची दयनीय अवस्था झाली। धामक गावात अनेक घरांची पडझड पाहायला मिळाली। माजी आमदार जगतापांकडून पडझड झालेल्या घरांची पाहणी करण्यात आली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला, त्यामुळे मोठ्या नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। सध्या मी नांदगाव खंडेश्वरच्या धामक गावामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस झाला, त्यामुळे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। या कुटुंबाचं जर बघितलं गेलं तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं आहे। धान्य असतील आणि जे काही घरोपयोगी साहित्य असेल पूर्णपणे पावसात भिजलेलं आहे आणि संपूर्ण हे कुटुंब आपण बघू शकतो की पूर्णपणे उघड्यावर रात्रभर भर पावसामध्ये रात्र यांनी अंधारात या ठिकाणी रात्र या ठिकाणी काढलेली, त्यामुळे अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे जी आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावामध्ये। आपण बघू शकतो छोटे छोटे हे बाळ आहे आणि हे पूर्णपणे आता घर नसल्यामुळे राहायचं कुठं ह्या नागरिकांसमोर हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अशाच परिस्थितीमध्ये पाहिलं तर धामक असतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो घरं या ठिकाणी जमीनदोस्त झालेली, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी एकूणच या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही महिला देखील आहे, त्यांचं घर पडलं, त्यांचं नुकसान झालं। त्या नुकसान आमचं आता समजा घर पडलं, आमचं जे राहण्याचं ठिकाण होतं ते सबंध सुद्धा पडून तुम्हाला दिसूनच राहिलं। त्याच्यात आमचं गहू, फ्रीज, टीव्ही याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। बरं तेवढंच बरं झालं का ढोरं वासराचं नुकसान नाही झालं, उद्या झालं आमच्या लेकराला नुकसान व्हायचं होतं। नक्की या कुटुंबाचं जर आपण जर पाहिलं तर अतिशय विदारक परिस्थिती आहे। पूर्णपणे घरातले साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे। धान्य असतील, कपडे असतील, जे काही राहण्याची सुविधा ते पूर्णपणे नष्ट झाले, त्यामुळे तातडीने तात्पुरती देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने त्यांनी व्यवस्था करावी अशी जी मागणी आहे त्या कुटुंबाने केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, धामक, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।